मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. थ्रिलर आहे, मस्ती आहे, गाणी आहेत, डान्स आहे आणि असंच खूप काही आहे. तेव्हा आजचा एपिसोड कोणीही मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. खूप धमाल येणार आहे, कारण आज सारंग भूत बनून आलेला आहे. नाना त्यांच्या रूम मध्ये बसलेले असतात. नाना ऋषिकेश जानकीला सांगतात, सारंग रिक्षावाल्याच्या वेशामध्ये आला, त्याने मला झालेला सगळा प्रकार सांगितला, म्हणून मी ह्या लग्नाला तयार झालो आहे. नाना ऋषिकेशला विचारतात, पण तुम्ही हे सगळं का करताय? त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाना मी सांगत होतो ना, माझा नाईलाज आहे, कारण त्या ऐश्वर्याने लता काकूंना किडनॅप करून डांबून ठेवलेला आहे. मी तुम्हाला आज झालेला सगळा प्रकार सांगणार होतो, पण तेवढ्यात आजी तिथे आली, त्यामुळे मी काही सांगू शकलो नाही. नाना म्हणतात, अरे तू हे काय सांगतोयस, तिने डांबून ठेवले? त्यावर जानकी म्हणते, हो नाना, ती माझ्या आईला वेटीस धरून हे लग्न करू पाहतीये. त्या ऐश्वर्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तिला इथून जायचंच नाहीये, तिला फक्त आपली प्रॉपर्टी हवी आणि म्हणूनच ती प्रेग्नेंट असल्याचं खोटं नाटक करते. हे ती सगळं नाटक करते प्रॉपर्टीसाठी. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आणि आम्ही हे नाटक करतोय जानकीच्या आईला वापस मिळवण्यासाठी. ऋषिकेश पुढे म्हणतो, ह्याही पेक्षा भयानक हे आहे की जानकीची आई जर आपल्या हाती नाही लागली तर हे लग्न मला नाईलाजाने करावंच लागेल. नाना म्हणतात, पाप करतीये ती, खूप मोठं पाप करतीये. आणि सुमित्रा आई म्हणतात, हे पाप ती खूप मोठ्या आनंदानं करतीये. आई ऋषिकेशला म्हणते, आपण ऐश्वर्याकडून तिच्या आईचा पत्ता वधवून घेऊ शकत नाहीत का? त्यावर नाना म्हणतात, अगं ह्यांनी प्रयत्न केले नसतील का? ती धूर्त ऐश्वर्या सगळं काही सत्य सांगेल असं तरी मला वाटत नाही. आणि त्यावर जानकी म्हणते, तिला सगळं सांगावंच लागेल नाना. जानकी म्हणते, मी तिचं असं नाक दाबेल की तिला श्वास घ्यायला तोंड उघडावंच लागेल. जानकी आपला नेहमीचा डायलॉग बोलते, म्हणते, नाही सत्य तिच्या तोंडून वधवून घेतलं ना तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही. ढॅंचिके 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 सुरू होतं. नाना तिथे येऊन बसतात. आजी म्हणते, अगं बाई नानासाहेब, कुठे होता तुम्ही? जानकी आजच्या एपिसोडमध्ये खूप कमाल दिसत आहे बरं का मैत्रिणींनो. हातामध्ये माईक घेऊन ती स्टेजवर आलेली आहे. टाळ्यांचा कडकडाट आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. जानकी म्हणते, संगीत सोहळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं रणदिवे परिवाराकडून स्वागत आहे. जानकी सांगते, आजचा सोहळा खूप खास होणार आहे आणि आजचा पहिला परफॉर्मन्स करणारे आहेत. आणि त्यातच ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट. ऐश्वर्या स्टेजवर जाते आणि जानकीला म्हणते, तू विसरलीस का? लग्न माझं आहे, त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात माझ्यापासूनच होणार आणि माझ्याबरोबर असणार आहेत माझा होणारा नवरा ऋषिकेश. हे ऐकून जानकीचं तोंड मात्र बारीक होतं. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हातारी म्हणते, वा वा, छान छान, धिंगाणा करा हा मुलांनो. आणि ऐश्वर्या म्हणते, हो आजी. ऋषिकेश ऐश्वर्याला विचारतो, असं कसं नाचणार? आपल्या कोणत्याच गोष्टी ठरल्या नव्हत्या ऐश्वर्या. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आपल्या कुठल्याच गोष्टी ठरल्या नव्हत्या ऋषिकेश, पण त्या घडवून आल्या किंवा नियतीने घडवून आणल्या. ऐश्वर्या एक एक पायरी खाली उतरत ऋषिकेश जवळ जाते आणि म्हणते, असं म्हणतात ना, लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या तालावर नसतो, तर मग असं समजा त्याची सुरुवात मी आजपासून करते. आणि ऋषिकेश पुढे हात करते. ऋषिकेश जानकीच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकतो आणि ऐश्वर्याच्या हातात हात देऊन स्टेजवर जातो. ऐश्वर्या जानकीला कटू शब्दात म्हणते, चल आता उतर खाली. जानकी ऐश्वर्या एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघत चढत आणि उतरत असतात. जानकी आईजवळ जाऊन बसते. सौमित्र अवंतिकाला म्हणतो, मी आलोच, असं म्हणून तो उठून बाहेर जातो. स्टेजवर ऋषिकेश आणि ऐश्वर्याचा परफॉर्म सुरू होतो. त्यांचं काय गाणं आहे, नजरा नजर झाली रे. मैत्रिणींनो, आजचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी तुम्हाला एपिसोड टीव्हीवर पाहावा लागणार आहे आणि नक्की पहा, कोणीही मिस करू नका. खूप जबरदस्त. सौमित्र बाहेर येतो आणि त्याच्या हातामध्ये एक बॅग असते. बाहेर येऊन म्हणतो, सारंग कसा नाही आलाय अजून? इकडे तिकडे पाहत असतो. तोच सारंग पळत येतो आणि विचारतो, दादा सगळं आज ठीक चाललंय ना? त्यावर सौमित्र म्हणतो, हो सगळं ठीक चाललंय, सगळं ठरल्याप्रमाणे होतं. हे बघ, आपल्याकडे फक्त आजची रात्र आहे आणि आज आपल्याला तिला धक्का द्यायचा आहे. जानकी बहिणीची आई कुठे आहे ना, हे वधवून घ्यायचंय. त्यावर सारंग म्हणतो, घेऊ नक्की वधवून घेऊ. मला या नाटकाचा खूप कंटाळा आलाय रे दादा, आणि तिकडे एकटं राहायचा पण. सारंग विचारतो, दादा तू सगळं साहित्य आणलंयस ना? सौमित्र त्याच्या हातात बॅग देत म्हणतो, कर सुरुवात आपल्या नाटकाच्या अंतिम भागाला. आणि इथे स्टेजवर ऐश्वर्या, ऋषिकेश, जानकी असे डान्स करतात. छबी दर छबी मी तऱ्यात उभी. हा परफॉर्मन्स आपल्याला जानकी आणि ऐश्वर्या दोघींमध्ये रंगलेला दिसणार आहे. ऐश्वर्या ह्या गाण्यामधून जानकीला पाडण्याचा प्रयत्न करते, पण जानकी पडत नाही. शेवटचा एक ठुमका जानकी मारते आणि ऐश्वर्या तोंडावर पडते. म्हातारी विचारते, अगं गुंडी, तुला लागलं नाही ना फार? आणि ऐश्वर्या इशारा करून सांगते, नो आय एम ओके. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, लागलंय, पण इजा शरीराला नाही, मनात आतवर खोलपर्यंत झाली आहे. प्रत्येक वेळी नियती विजय हिच्याच पाड्यात का टाकतो, ह्या विचाराने संताप होतोय माझा. सौमित्र जागेवर येऊन बसते आणि अवंतिका विचारते, सौमी झालं का? आणि तो हो मध्ये सांगतो. जानकी इकडे स्टेजवर म्हणते, आता तुमच्या समोर अशा माणसाची गोष्ट येणार आहे ज्याने प्रेमात आंधळा झाल्यामुळे त्याचा जीव गमावलाय आणि त्याच्या नशिबात आला फक्त आणि फक्त धोका. स्टेजवर आपल्याला अवंतिका, सौमित्र आणि सारंग भूताच्या भूमिकेत
आणि जानकीचं गाणं असतं, ऐका ऐका राजमहालाची कहाणी. सदा भोळा राजा त्याची लबाड राणी. टन 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 टन. सौमित्र सारंगच्या भूमिकेत आहे, अवंतिका ऐश्वर्याच्या भूमिकेत आहे आणि जानकीचं गाणं आहे, ऐका ऐका राजमहालाची कहाणी. साधा भोळा राजा त्याची लबाड राणी. राणीचा रंग गोरा, चालीत फार तोरा. आणि ऐश्वर्याला आठवत असतं की ती सारंग सोबत प्रेमाचं कसं खोटं नाटक करत असते ते. जानकी या गाण्यामधून सगळं काही व्यक्त करते. तिला आणि ऋषिकेशला कसा वनवास भोगावा लागला, सारंगला दिवस गेलेत असं सांगून ती प्रॉपर्टीवर कसं राज्य मिळवणार आहे, त्या घरावर कशी सत्ता मिळवणार आहे, हे सगळं या गाण्यामार्फत आपल्याला ऐकायला भेटणार आहे. आता सारंगची एंट्री झालेली आहे भूताच्या याच्यामध्ये. सारंगला पाहून ऐश्वर्या उभी राहते, घाबरलेली असते. जानकी पुढे म्हणते, नाही नाही माफी नाही. नाही नाही माफी नाही, असल्या सुडाला माफी. ऐश्वर्याला ऋषिकेशच्या जागी सारंग बसलेला दिसतो. डोक्याला जखम असते. सारंग एकसारखं तिच्याकडे पाहत असतो आणि ऐश्वर्या कानाला म्हणजे हात लावून चिरकते. ऐश्वर्या जोरात चिरकून बेशुद्ध पडते. लगेच ऐश्वर्या बेशुद्ध पडलेली पाहून सारंग हसतो आणि ऋषिकेश त्याला म्हणतो, उठ उठ पटकन उठ. ऐश्वर्याला जानकी आणि ऋषिकेश तिच्या रूममध्ये घेऊन येतात. जानकी ऋषिकेशला म्हणते, सगळं लक्षात आहे ना, आपल्याला ठरलंय तसंच बोलायचंय. आणि तोपर्यंत हिला शुद्धी येते. ती म्हणते, काय ठरले? जानकी घाबरते. ऋषिकेश म्हणतो, नाही नाही काय नाही काय नाही. आणि जानकीला म्हणतो, जानकी तू ये आता, मी पाहतो हिच्याकडे. जानकी तिथून जाते आणि ऋषिकेश ऐश्वर्याला विचारतो, तुला बरं वाटतंय आता? त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही, मी सारंगला बघितलं, पण ते कसे असू शकतात, ते तर जिवंतच नाही आहेत ना. ऐश्वर्या पुढे म्हणते, काही वेळापूर्वी मी बघितलं की ते माझ्या बाजूला बसले होते. आणि ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या हे बघ, तू शांत हो, तुला भास झाला असेल. ऋषिकेश म्हणतो, अगं तुला भास झाला असेल, तुझं शुगर लेवल ड्रॉप झाला असेल म्हणून चक्कर आली असेल. सारंग कसा असेल तो? ऋषिकेश ऐश्वर्याला लिंबू पाण्याचा ग्लास देतो. ऐश्वर्या म्हणते, नकोय मला. ऋषिकेश जरा जोरात बोलतो, घे म्हटलंय ना. मग लगेच ऐश्वर्या ग्लास घेते. ऋषिकेश मनातल्या मनात म्हणतो, ऐश्वर्या तू जे प्यायलीस ते लिंबू पाणी नाहीये, तुला माहिती का ह्यात काय आहे? आणि इकडे जानकी त्याच्या टीमला सांगते की ऐश्वर्याच्या लिंबू सरबतमध्ये आम्ही गुंगीचं औषध मिसळले. सुमित्रा आई विचारते, त्या औषधाचा आपल्याला काय फायदा होईल? आणि जानकी म्हणते, आई तिला जेव्हा ते औषध दिलं जाईल ना, तेव्हा तिचे सेन्सेस जागेवर नसतील. आपल्याला ह्याच तर गोष्टीचा फायदा घेऊन तिच्याकडून सत्य वधवून घ्यायचं आहे. नाना म्हणतात, दुसरंच भलतं काय घडलं तर मग काय करायचं? तिच्याकडून वधवून घ्यायचंच होतं तर त्यामध्ये दुसरा काही मार्ग नाही आहे का? आणि त्यावर जानकी म्हणते, नाही ना नाना. अवंतिका म्हणते, हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती ऐश्वर्या कशी आहे. सौमित्र म्हणतो, नाना तुम्ही नका टेन्शन घेऊ, ती आता जे काय बोलणार आहे ना त्याच्यावर आपला पुढचा डाव ठरणार आहे. तिने जर आता सगळं जर सांगितलं तर आपल्याला जानकी वहिनीला सोडवण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळेल. नाना म्हणतात, देव करो आणि लवकरात लवकर पत्ता कळू दे तिच्याकडून. आणि लताबाईच्या इकडे माया बाथरूममधून बाहेर येते, वास घेते आणि म्हणते, रॉकेलचा वास कुठून येतोय? आणि इकडे लताबाई कॅनचा कॅन घरावर उलटत असते, रॉकेल फेकत असते. हे पाहून माया घाबरते आणि म्हणते, काकू तुम्ही हे काय करताय? आणि त्यावर लता म्हणते, आता यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आग. माया घाबरते, म्हणते, द्या बरं इकडे, असा वेडेपणा करू नका. माया तिच्या मागे मागे फिरत असते, पण लताबाई ऐकन ती कुठली, ती कॅन्डवर कॅन्ड ओतत असते. लताबाई म्हणते, तू थांब माया, यातून जर सुटायचं असेल तर आता कृती करावी लागेल, ऐकत बसायला वेळ नाही. त्यावर माया म्हणते, तुमचा हा पर्याय आपली जगातून कायमची सुटका करेल. तुम्ही असं काय करताय? तुम्ही थांबा बरं जरा. लता म्हणते, तू हात सोड माझा, आता पर्याय दुसरा काहीच नाहीये. आग लागल्यानंतर ह्या लोकांना आपल्याला इथून बाहेर काढावंच लागेल. मग संधी साधून आपण त्यांच्या तावडीतून सुटू. त्यावर माया म्हणते, अहो काकू हे खूप रिस्की आहे, तुम्ही असं करू नका. लताबाई एकही जागा अशी ठेवत नाही जिथे रॉकेल ती पडत नाही. सगळीकडे रॉकेल ओतून झालेलं आहे. लताबाई इकडे तिकडे पाहते. माया विचारते, आता काय करताय तुम्ही? आणि लताबाई माचीस घेते. माया मात्र आता खूप घाबरलेली असते. तिला तिचं मरण आता डोळ्यासमोर दिसतं आणि ती म्हणते, नाही नाही काकू, आता असं नका करू, तुम्ही ऐका माझं, हे करू नका. माया तिला खूप विनवण्याचा प्रयत्न करते, अडवण्याचा प्रयत्न करते, पण लताबाई ऐकणार ती लताबाई कुठली. लताबाई मायाला बेडवर ढकलून देते आणि तेवढ्या संधीमध्ये ती काडी ओढून फेकून देते. बघत बघत आता सगळ्या घरामध्ये आगच आग होते. लताबाई त्या आगीला पाहून खूप घाबरते. माया तशीच कडीने दरवाजापर्यंत जाते, दरवाजा ठोठावते, दादा दार उघडा, इथं खूप मोठी आग लागली आहे. आणि लता म्हणते, माया माया जाऊ नको माया, थांब. पण दरवाजावर तो माणूस येत नाही. माया वापस येते, डोक्याला हात लावते आणि म्हणते, काकू आता कशाने विझू? तो माणूस मध्ये येतो, किचन वाट्याच्या खालून एक पोतं काढतो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आग एवढी मोठी झालेली आहे की आता ती विझवणं शक्यच नाही. लताबाई म्हणते, आता हीच वेळ आहे इकडनं पळण्याची.
आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. जानकी बेशुद्ध ऐश्वर्याला विचारते, सांग माझी आई कुठं ठेवलेस तिला? आणि ऐश्वर्या म्हणते, मला नाही माहिती आहे. आणि इकडे माया आणि लताबाई दोघीजणी बाहेर आलेले आहेत. तिघेजण लोक त्यांच्या मागे असतात. माया म्हणते, आता आपण असं रस्त्यावरून किती वेळ पळणार आहोत? आणि ते तिघेजण एक जण पाहतो आणि म्हणतो, थांबा. सुमित्रा ऋषिकेशला म्हणते, आपला तर सगळा प्लॅनच फसला, आता काय करायचं रे? आणि तेवढ्यामध्ये सौमित्र येतो आणि बोलतो, इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता. जानकी वहिनीच्या आईबद्दल त्यांना काहीतरी लीड मिळाली आहे. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.